नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या 120 प्लस रूल्स या सीरीजमध्ये. आजचा आपला तिसरा भाग आहे आणि या तिसऱ्या भागामध्ये आपण 51 पासून ते 75 पर्यंतचे जे सर्व नियम आहेत, या सर्व नियमांना पाहत आहोत. ग्रामरसाठी हे नियम फार महत्त्वाचे आहे. म्हणजे एकीकडे संपूर्ण ग्रामर आहे. पूर्ण ग्रामर करण्यासाठी जर आपल्याकडे वेळ नसेल, तर ग्रामरमधूनच निघाले काही महत्त्वपूर्ण हे जे नियम आहेत, या नियमांना जर आपण व्यवस्थित समजून घेतलं, तर फिल इन द ब्लँक्स, एरर डिटेक्शन आणि जर सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचे क्वेश्चन्स आपल्याला विविध परीक्षांमध्ये विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकतो. आपला एक चांगला प्रतिसाद या सर्व सीरीजला मिळत असल्यामुळे अधिक चांगल्यात चांगलं कंटेंट देण्याचा पूर्ण प्रयत्न मी करत आहे. पुढे देखील असं चांगलं कंटेंट जर आपल्याला हवं असेल, तर आपण आपल्या या चॅनलला प्रतिसाद द्यायचा आहे. या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर पण करायचा आहे आणि लाईक पण करायचा आहे. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या नियमाला. नियम क्रमांक 51. यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की हार्ड आणि हार्डली या दोघांमध्ये नेमका काय फरक असतो. हार्ड हा एक ॲडजेक्टिव्ह आहे. हार्ड हा एक ॲडव्हर्ब देखील आहे. परंतु हार्डली जो आहे तो फक्त ॲडव्हर्ब आहे आणि दोघांचा वापर नेमका कसा होतो हे आपल्याला क्लिअरली समजून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, पहिला जो हार्ड हा शब्द आहे, हा एक ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज होतो. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? नाउन किंवा प्रोनाउन बद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द. मग हार्ड जेव्हा ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज होईल, तेव्हा याचा अर्थ काय होईल मित्रांनो? कठीण. याचा अर्थ काय होतो? कठीण होतो. त्यानंतर हाच हार्ड जर ॲडव्हर्ब म्हणून यूज झाला, हाच हार्ड जर ॲडव्हर्ब म्हणून म्हणजे व्हर्बबद्दल जास्तीची माहिती द्यायला लागला, तर या हार्डचा अर्थ होणार खूप जास्त किंवा कष्टाने किंवा मेहनतीने. खूप किंवा कष्टाने किंवा मेहनतीने असा याचा अर्थ आपण घेत असतो. आणि त्यानंतर हाच हार्ड जो आहे, या हार्डला जर आपण एल-वाय जोडला, तर ऑब्व्हियसली तो ॲडव्हर्बच बनणार आहे. परंतु याचा अर्थ आता निगेटिव्ह घेतला जातो. निगेटिव्ह म्हणजे एक नकारात्मक अर्थ मिळतो आणि हा नकारात्मक अर्थ काय असणार आहे? क्वचितच असणार आहे. याचा अर्थ काय होणार मित्रांनो? क्वचितच, ज्याला आपण कंसामध्ये सेल्डम असं देखील लिहू शकतो. म्हणजे हे एकाच अर्थाची दोन वेगवेगळे शब्द आहेत. बघा, हार्ड जो आहे तो ॲडजेक्टिव्ह पण आहे, ॲडव्हर्ब पण आहे. ॲडजेक्टिव्हमध्ये त्याचा अर्थ होतो कठीण किंवा जटिल, ज्याला आपण डिफिकल्ट म्हणतो. हार्ड हा शब्द जेव्हा व्हर्बबद्दल जास्तीची माहिती देईल, तेव्हा तो ॲडव्हर्ब होईल आणि ॲडव्हर्ब म्हणजे काय? तर या ठिकाणी तो ॲडव्हर्ब कशासाठी यूज होईल, की एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करतोय, तर ती खूप मेहनतीने, खूप जीव लावून किंवा खूप डेडिकेटेडली तो काम करतोय, तेव्हा आपण हार्ड या शब्दाचा वापर ॲडव्हर्ब म्हणून करतो. आणि आपण हार्डला जर एल-वाय जोडला, तरी तो ॲडव्हर्बच होणार आहे. परंतु आता मात्र त्याचा एक निगेटिव्ह मीनिंग तयार होतो, ज्याचा अर्थ होतो सेल्डम किंवा क्वचितच किंवा फार क्वचितच किंवा फार कमी वेळेस असा त्याचा अर्थ आपण घेत असतो. बघा या ठिकाणी काही सेंटेन्सेस आहेत. दिस एक्झाम्पल इज हार्ड. एखादं एक्झाम्पल असेल, एखादं उदाहरण असेल आणि ते उदाहरण जर कठीण असेल, ते उदाहरण जर डिफिकल्ट असेल, तर आपण म्हणतो दिस एक्झाम्पल इज डिफिकल्ट. मग डिफिकल्टच्या ऐवजी जर आपण हार्ड घेतलं, तर हार्ड पण काय होईल? एक ॲडजेक्टिव्ह होईल. सो दिस एक्झाम्पल इज हार्ड. सो हार्ड या ठिकाणी काय होणार? ॲडजेक्टिव्ह होणार. हे सेंटेन्स या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं सेंटेन्स बघा, दिस इज अ हार्ड एक्झाम्पल. आता बघा या ठिकाणी हा एक्झाम्पल जो आहे, हा एक नाउन आहे आणि नाउनच्या आधी आलेला हार्ड जो आहे, तो ऑब्व्हियसली नाउनबद्दल जास्तीची माहिती सांगतोय म्हणून ॲडजेक्टिव्ह होईल. आणि या ठिकाणी हार्डचा उच्चार ह पासनं होतो, म्हणून ह साठी आपण ॲन नाही, ए घेतो. म्हणजे दिस इज अ हार्ड एक्झाम्पल. या सेंटेन्समध्ये सुद्धा हार्ड जो आहे, तो एक ॲडजेक्टिव्हची भूमिका बजावत आहे. त्यानंतर बघा, ही वर्क्स हार्ड. वर्क्स म्हणजे काय? काम करतो. काम करतो म्हणजे काय? क्रिया करतो. क्रिया करतो म्हणजे काय? व्हर्ब. व्हर्बबद्दल जास्तीची माहिती सांगतोय. हार्ड म्हणजे आता काय होईल? ॲडव्हर्ब होईल आणि हार्ड या ठिकाणी आता काय होईल? खूप कष्टाने, खूप मेहनतीने किंवा खूप या अर्थाने देखील आपण म्हणू शकतो. सो ही वर्क्स हार्ड म्हणजे काय? तो खूप काम करतो. ही वर्क्स हार्ड म्हणजे काय? तो खूप काम करतो. आता या सेंटेन्समध्ये हार्ड काय होईल? ॲडव्हर्ब होईल कारण तो व्हर्बबद्दल जास्तीची माहिती सांगतोय. शी स्टडीज हार्ड. ती अभ्यास करते. परंतु जेव्हा आपण हार्ड हा शब्द जोडतोय, तेव्हा याचा अर्थ होईल ती खूप अभ्यास करते. सो हार्ड जो आहे, ॲडव्हर्ब जेव्हा घेतला जाईल, तेव्हा त्याचा अर्थ काय होईल? खूप किंवा कष्टाने किंवा मेहनतीने. सो शी स्टडीज हार्ड म्हणजे काय? ती खूप अभ्यास करते आणि या सेंटेन्समध्ये स्टडीज हा व्हर्ब आहे. व्हर्ब म्हणजे क्रियापद, क्रिया होत आहे. क्रियेबद्दल जास्तीची माहिती सांगण्यासाठी ॲडव्हर्ब येतो म्हणून या ठिकाणी हार्ड काय होईल?
ॲडव्हर्ब होईल. तो 4 प्रकारचे सेंटेन्सेस आहेत. 2 सेंटेन्सेसमध्ये हार्डचा वापर ॲडजेक्टिव्ह म्हणून केलेला आहे. 2 सेंटेन्सेसमध्ये हार्डचा वापर ॲडव्हर्ब म्हणून केलेला आहे. आता याच्यातनं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, की जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो, एम-पी-एस-सीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल किंवा टी-सी-एस, आय-बी-पी-एस पॅटर्नच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाईल, तर एक सेंटेन्स दिलं जाईल. त्या सेंटेन्समध्ये जर हार्डलीचा यूज व्हायला पाहिजे, तर मुद्दाम ते हार्डचा यूज करून देतील किंवा ज्या सेंटेन्समध्ये आपल्याला हार्डलीचा वापर करायचा आहे, तिथे हार्ड असा वापर करून दिला जाईल. म्हणजे अल्टरनेट केलं जाईल. हार्डच्या ऐवजी हार्डली दिलं जाईल, हार्डलीच्या ऐवजी हार्ड देऊन आपलं सेंटेन्स चुकवलं जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल, की या सेंटेन्समध्ये कोणता एरर आहे किंवा तुम्हाला विचारलं जाईल, की सेंटेन्स करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. मग हे आपल्याला कळलं पाहिजे. ही हार्डली वर्क्स हार्ड. आता बघा 2 सेंटेन्स आहे. ही वर्क्स हार्ड, तो खूप काम करतो. ही हार्डली वर्क्स म्हणजे तो क्वचितच काम करतो. आता हार्डला या ठिकाणी एल-वाय जोडला, हार्डली या ठिकाणी ॲडव्हर्ब झाला. तर याचा अर्थ आता खूप होणार नाही. याचा अर्थ खूपच्या अगदी उलट होतोय म्हणजे क्वचितच. म्हणजे तो क्वचितच काम करतो याचा अर्थ तो कामच करत नाही. सो ही हार्डली वर्क्स म्हणजे काय? तो कामच करत नाही. निगेटिव्ह मीनिंग घेतला जातो बघा. तो क्वचितच काम करतो. याचा अर्थ तो कामच करत नाही. ही वर्क्स हार्ड जर तुम्ही म्हटलं तर याचा अर्थ तो खूप काम करतो. बघा एक हार्ड आणि एक हार्डली दोघांमध्ये किती फरक होते, की ही वर्क्स हार्ड म्हटलं तर तो खूप काम करतो आणि ही हार्डली वर्क्स म्हणजे काय? तो क्वचितच काम करतो, तो कामच करत नाही, असा याचा अर्थ होईल. इन स्पाईट ऑफ टॉइलिंग व्हेरी हार्डली ही रिअलाइज. बघा इन स्पाईट ऑफ टॉइलिंग, टॉइलिंग म्हणजे काय? मेहनत करणे, कष्ट करणे. टॉईल म्हणजे कष्ट करणे, मेहनत करणे. इन स्पाईट ऑफ हा प्रिपोझिशन असल्यामुळे त्यांनी त्याला आय-एन-जी फॉर्म जोडलेला आहे. सो इन स्पाईट ऑफ टॉइलिंग व्हेरी हार्डली, ही रिअलाइज्ड दॅट ही हॅड नॉट अर्न्ड एनिथिंग सबस्टॅन्शियल. आता या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, इन स्पाईट ऑफ टॉइलिंग. आता हा जो टॉइलिंग आहे, हा टॉइलिंग या ठिकाणी नाउन म्हणून काम करतोय आणि नाउन म्हणून जर काम करत असेल, तर या ठिकाणी आपल्याला व्हेरी हार्डली म्हणावं लागणार नाही. या ठिकाणी आपल्याला काय म्हणावं लागेल? हार्ड म्हणावं लागेल आणि हा हार्ड जो आहे, हा हार्ड या ठिकाणी आपला एक ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करू शकतो, की इन स्पाईट ऑफ टॉइलिंग व्हेरी हार्ड म्हणजे खूप मेहनत करून सुद्धा ही रिअलाइज दॅट त्याला हे रिअलाइज झालं, ही हॅड नॉट अर्न्ड एनिथिंग सबस्टॅन्शियल. काही महत्त्वपूर्ण त्याने कमवलं नाही किंवा काही महत्त्वपूर्ण त्याने प्राप्त केलं नाही, असं त्याला रिअलाईज झालं, की खूप कष्ट करून सुद्धा, खूप मेहनत करून सुद्धा नंतर त्याला असं रिअलाईज झालं, की आपण काहीतरी सबस्टॅन्शियल काहीतरी महत्त्वपूर्ण जे आहे, ते अर्न केलं नाही, ते कमवलं नाही किंवा ते प्राप्त केलं नाही किंवा ते मिळवलं नाही. सो हार्डली हा शब्द या सेंटेन्समध्ये चुकीचा आहे. हार्ड हा शब्द असायला पाहिजे होता. अर्थानुसार जरी गेले तरी तुम्हाला कळेल हार्डच पाहिजे. सेंटेन्स स्ट्रक्चरनुसार जरी गेलो तरी आपल्याला कळेल, की या ठिकाणी हार्डली नको, हार्ड पाहिजे. ऑल राइट, क्लिअर. चला पुढे बघा. रूल नंबर 52 फेअरली व्हर्सेस रादर. जसं हार्ड व्हर्सेस हार्डली पाहिलं, तसंच फेअरली व्हर्सेस रादर आपल्याला बघायचं आहे. फेअरली आणि रादर हे दोन्ही काय आहेत? तर हे दोन्ही या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज केले जातात. कधी-कधी यांचा ॲडव्हर्ब म्हणून देखील वापर केला जातो. परंतु एक्झॅक्टली आपल्याला काय केलं जातं मित्रांनो, ज्या ठिकाणी फेअरलीचा वापर व्हायला पाहिजे सेंटेन्समध्ये, त्या ठिकाणी मुद्दाम रादरचा वापर करून दिला जातो आणि ज्या ठिकाणी रादरचा वापर व्हायला पाहिजे सेंटेन्समध्ये, त्या ठिकाणी मुद्दाम फेअरलीचा वापर करून आपलं सेंटेन्स जे आहे ते चुकवलं जातं. आता बघा हा फेअरली जो आहे, फेअरली म्हणजे काय? फेअर म्हणजे काय? जो न्यायपूर्ण असेल, जो न्यायोचित असेल किंवा जो करेक्ट असेल, जो लॉफुल असेल, त्याला आपण फेअर म्हणतो ना. मग फेअर म्हणजे केव्हा यूज केलं जाईल? जेव्हा सेंटेन्समध्ये आपलं ॲडजेक्टिव्ह पॉझिटिव्ह असेल, तेव्हा आपण फेअरलीचा वापर करणार. परंतु जेव्हा आपल्या सेंटेन्समध्ये निगेटिव्ह वर्ड असतील, अशा परिस्थितीत आपण रादरचा वापर करत असतो. बघा सेंटेन्स थ्रू लगेच तुमच्या लक्षात येईल. टॉम इज रादर क्लेवर. आता हा रादर शब्द कोणत्या शब्दाच्या आधी वापरलेला आहे ते तुम्ही बघायचं आहे. आता इकडे जर आपण पाहिलं क्लेवर, तर क्लेवरच्या आधी रादर या शब्दाचा वापर या ठिकाणी केलेला दिसतोय. मग क्लेवर काय? हे पॉझिटिव्ह एक्झेक्टिव्ह आहे की निगेटिव्ह एक्झेक्टिव्ह आहे? एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण क्लेवर म्हणतो, तेव्हा त्याचा अपमान होईल की तेव्हा त्याचा रिस्पेक्ट होईल? त्याला चांगलं वाटेल की त्याला वाईट वाटेल? हे पॉझिटिव्ह कमेंट आहे की निगेटिव्ह कमेंट आहे? क्लेवर म्हणजे काय? हुशार. आणि एखाद्या व्यक्तीला आपण हुशार म्हणतोय म्हणजे आपण काय म्हणतोय? त्या ठिकाणी पॉझिटिव्ह सेन्स दाखवतोय आणि जेव्हा आपलं ॲडजेक्टिव्ह पॉझिटिव्ह सेन्स दाखवेल, तेव्हा हा जो रादर ॲडव्हर्ब म्हणून आलेला आहे,
हा चुकीचा होईल. कारण आपण जेव्हा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर करतो, तेव्हा फेअरलीचा वापर करतो, रादरचा वापर करत नाही. म्हणून टॉम इज फेअरली क्लेवर हे सेंटन्स आपलं बरोबर होईल. परंतु टॉम इज रादर क्लेवर हे सेंटन्स मात्र चुकीचं होईल. पुढे बघा, पीटर इज फेअरली स्टुपिड. आता या ठिकाणी स्टुपिड म्हटलेला आहे. हा स्टुपिड शब्द जर तुम्ही पाहिला तर त्याच्या एक्झॅक्टली आधी फेअरली या शब्दाचा वापर केलेला आहे. स्टुपिड जर आपण पाहिलं तर स्टुपिड हा पॉझिटिव्ह कमेंट आहे की निगेटिव्ह कमेंट आहे? पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे की निगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे? म्हणजे पॉझिटिव्ह सेन्स देणारा ॲडजेक्टिव्ह आहे की निगेटिव्ह सेन्स देणारा ॲडजेक्टिव्ह? एखाद्या व्यक्तीला स्टुपिड आपण म्हणतो म्हणजे त्याने काहीतरी चुकीचं काम केलेलं असेल, काहीतरी मूर्खपणाचं काम केलंय म्हणून आपण स्टुपिड म्हणतोय. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह कमेंट आहे. निगेटिव्ह कमेंटसाठी आपण फेअरली या शब्दाचा वापर करत नाही. तर मग आता या सेंटेन्समध्ये फेअरली या शब्दाच्या ऐवजी कोणता शब्द पाहिजे? रादर पाहिजे. पुढे बघा, मयूर वॉज फेअरली डिसऑनेस्ट. डिसऑनेस्ट म्हणजे काय? अप्रामाणिक. अप्रामाणिक असेल तर फेअरली नाही, कशाचा वापर करायचा आहे? रादरचा वापर करायचा आहे. विकी वॉज रादर ऑनेस्ट. ऑनेस्ट असल्यामुळे रादर चुकीचं होईल. आता या ठिकाणी फेअरली म्हणजे पूर्णतः, पूर्णपणे किंवा मॉडरेटली जो आहे तो ऑनेस्ट आहे. आता आपली सेंटेन्सेस जी आहेत ती बरोबर आहे. सो आय होप तुम्हाला रूल नंबर 52 कळाला असेल, समजला असेल. पुढे जाऊया रूल नंबर 53, की कार्डिनल ॲडजेक्टिव्ह जर सेंटेन्समध्ये असेल आणि त्याच सेंटेन्समध्ये ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह पण असेल, तर अशा परिस्थितीत आधी ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह घेतलं जातं आणि मग कार्डिनल ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते घेतलं जातं. बघा, आपल्याला माहिती असेल, की ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह काय भाग आहे? जे ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह असतात बघा मित्रांनो, ते कोणती असतात? क्रम दाखवणारी. जसं की फर्स्ट आहे, सेकंड आहे, त्यानंतर थर्ड आहे किंवा लास्ट आहे किंवा नेक्स्ट आहे किंवा कोणताही नंबर आणि त्याला आपण टीएच जोडतो ॲटलीस्ट. 12th आहे, 13th आहे, 14th आहे, 50th आहे, 100th आहे. सो अशा प्रकारचे जे क्रम दाखवणारे शब्द आहेत त्यांना आपण ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह असं म्हणत असतो. आणि कार्डिनल ॲडजेक्टिव्ह आपण कुणाला म्हणतो? कार्डिनल ॲडजेक्टिव्ह आपण कुणाला म्हणतो मित्रांनो, की जे 1 आहे, जे 2 आहे, जे 3 आहे, जे 4 आहे, जे 5 आहे, 6, 7, 8, 9, 10 जे एक्झॅक्टली नंबर्स आहेत ते कार्डिनल ॲडजेक्टिव्ह आणि जे एक्झॅक्टली क्रम दाखवण्याचं काम करतात ते ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह. दोन्ही जर एकाच सेंटेन्समध्ये असेल तर आधी ऑर्डिनल म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, लास्ट, नेक्स्ट, प्रिव्हियस, 100, 12, 13 अशा प्रकारचे ॲडजेक्टिव्हज येतील आणि त्यानंतर नंबर दाखवणारे कार्डिनल ॲडजेक्टिव्हज येतील 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 61, 99 एटसेट्रा, एटसेट्रा. सो हा जो क्रम आहे हा क्रम सेंटेन्समध्ये फॉलो झाला पाहिजे. जर हा क्रम सेंटेन्समध्ये फॉलो झाला तर आपलं सेंटेन्स बरोबर, अदरवाईज सेंटेन्स काय होईल? रॉंग होईल, चुकीचं होईल. सेंटेन्सेस बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यू विल हॅव रेड टू द फर्स्ट चॅप्टर्स फॉर अपकमिंग एक्झाम. सो यू विल हॅव टू असं म्हटलेलं आहे, की तुला पहिले 2 चॅप्टर्स एक्झामिनेशनसाठी रीड करावे लागतील. एखाद्या व्यक्तीला म्हटलंय, की तुला पहिले 2 चॅप्टर्स जे आहेत ते रीड करावे लागतील. मग पहिले 2 चॅप्टर, मग आधी ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह पहिले म्हणजे काय? हा क्रम दाखवतोय फर्स्ट. त्यानंतर आपल्याला कार्डिनल ॲडजेक्टिव्ह घ्यावा लागेल. पहिले 2 म्हणजे फर्स्ट 2 आणि 2 काय आहेत? तर 2 आहेत चॅप्टर्स. सो या ठिकाणी चॅप्टर्स प्लुरल येईल. फर्स्ट 2 चॅप्टर्स म्हणजे काय? पहिले 2 प्रकरणं. यू विल हॅव टू, हॅव नंतर टू घ्या. रीड करावे लागतील. टू द फर्स्ट. आता हा द टू जो आहे तो या ठिकाणी चुकीच्या पोझिशनवर आहे. आधी द फर्स्ट घ्या आणि त्यानंतर मग इकडे काय घ्यायचं आहे? द फर्स्ट नंतर इकडे घ्या आपला टू, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. बघा, यू विल हॅव टू रीड द फर्स्ट 2 चॅप्टर्स. तुला पहिले 2 चॅप्टर्स, पहिली 2 धडे, पहिली 2 प्रकरणे अभ्यासावी लागतील फॉर अपकमिंग एक्झाम, येणाऱ्या एक्झामसाठी. सेकंड सेंटेन्स बघा, आय हॅव ऑलरेडी टेकन 3 द फर्स्ट कॉपीज ऑफ दिस बुक. या पुस्तकाच्या ऑलरेडी मी 3 कॉपीज ज्या आहे त्या घेतलेल्या आहे. या पुस्तकाच्या ऑलरेडी 3 कॉपीज मी घेतलेल्या आहे. मग बघा, ऑलरेडी काय घेतलेली आहे? पहिल्या 3 की दुसऱ्या 3? पहिल्या 3 म्हटलेलं आहे. मग बघा या ठिकाणी आधी काय घ्यायचं आपल्याला? फर्स्ट घ्यायचं आहे. त्यानंतर कार्डिनल ॲडजेक्टिव्ह येईल 3 आणि 3 असल्यामुळे कॉपी येणार नाही, काय येणार? कॉपीज. सो फर्स्ट 3 कॉपीज. पहिल्या 3 कॉपीज ऑलरेडी मी या पुस्तकाच्या घेतलेल्या आहे. सो टेकन हा 3 जो आहे चुकीच्या पोझिशनवर आहे. टेकन द फर्स्ट आणि फर्स्ट नंतर या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल? 3 आणि मग कॉपीज पासून पुढे आपल्याला कंटिन्यू जावं लागेल, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. सो हा सेंटेन्स स्ट्रक्चरचा भाग आहे. यावर आपल्याला एम-पी-एस-सी, आय-बी-पी-एस आणि टी-सी-एस सर्वच प्रकारच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायचं. रूल नंबर 54 असा आहे,
की नथिंग बटने जर आपल्या सेंटेन्सची सुरुवात होत असेल किंवा आपल्या सेंटेन्समध्ये कुठेही नथिंग बट असेल आणि त्या नथिंग बट नंतर कोणताही नाउन असो, नाउन सिंग्युलर काउंटेबल असो किंवा प्लुरल काउंटेबल असो. सिंग्युलर काउंटेबल नाउन म्हणजे काय? एकवचनी नाम आणि प्लुरल काउंटेबल नाउन म्हणजे काय? अनेकवचनी नाम. सो नाउन कोणत्याही प्रकारचं असो, व्हर्ब जो आहे तो आपल्याला सिंग्युलर म्हणजे एकवचनी म्हणजे इज, वॉज, हॅज किंवा विवन, एस, ईएसच वापरायचा आहे. या व्यतिरिक्त दुसरे व्हर्ब जर आपण यूज केले तर आपलं सेंटेन्स चुकतं. पुन्हा एकदा सांगतो, नथिंग बट नंतर नाउन कसंही असो, व्हर्ब मात्र कसा यायला पाहिजे? सिंग्युलर. आणि सिंग्युलर म्हणजे काय? इज किंवा वॉज किंवा हॅज किंवा विवन असेल तर त्याला एस, ईएस जोडणं आवश्यक आहे. सेंटेन्स बघा. इकडे बघा सेंटेन्सची सुरुवात नथिंग बटने झाली. इकडे पण सेंटेन्सची सुरुवात नथिंग बटने, इकडे पण नथिंग बटने. इकडे बघा फर्निचर आहे. फर्निचर इज अन अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन असो काही फरक पडत नाही. बुक, बुक आहे, एक आहे म्हणजे सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे आणि बुक्स एकापेक्षा जास्त आहे म्हणजे प्लुरल काउंटेबल नाउन आहे. नाउन कोणतंही असो, व्हर्ब जो आहे तो सिंग्युलर पाहिजे. वर प्लुरल आहे. वॉज घेतला सिंग्युलर तर बरोबर होईल. वॉज सिंग्युलर आहे, बरोबर आहे. हॅव प्लुरल आहे. हॅवच्या ऐवजी हॅज घेणार तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. म्हणून नथिंग बट नंतर नाउन कोणताही असो, व्हर्ब जो येणार तो मात्र सिंग्युलर येणार. अगदी सोपा नियम आहे. यापूर्वी वेगवेगळ्या टीईटी आणि टेस्टच्या एक्झाम झालेल्या आहे, त्यामुळे त्यांनी आवर्जून ही प्रश्न विचारलेली आहे. पुढे बघा रूल नंबर 55. हा प्रश्न आपल्याला टीसीएस पॅटर्नच्या एक्झामिनेशन मध्ये फार जास्त पाहायला मिळतो आणि एमपीएससी पॅटर्न मध्ये, आयबीपीएस पॅटर्न मध्ये अजूनपर्यंत असा प्रश्न आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. जेव्हा आपण म्हणतो आयदर ऑफ दी, बघा मित्रांनो, जेव्हा आपण काय म्हणतो आयदर ऑफ दी, आयदर ऑफ, आयदर ऑफ आपण म्हणतोय आणि पुढे आपण द जोडा का नका जोडा तो आपला विषय. जेव्हा आपण आयदर ऑफ द असं म्हणतो तेव्हा आपल्या समोर दोन ऑब्जेक्ट्स यायला पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही यांना काहीही समजा. ओके. सो दोन यायला पाहिजे. आयदर ऑफ दी म्हणजे याचं नाव आहे ए आणि याचं नाव आहे बी. सो आयदर ऑफ द जेव्हा आपण म्हणणार तेव्हा आपल्या समोर दोनच चॉईसेस असतील. वस्तू असतील तर दोन पैकी एक. आयदर ऑफ द म्हणजे काय? दोन वस्तूंपैकी एक किंवा दोन व्यक्तींपैकी एक किंवा दोन ऑब्जेक्ट्स पैकी एक किंवा दोन एंटिटीज पैकी एक. दोन मुलं असतील तर आयदर ऑफ द बॉय असं आपण जेव्हा म्हणणार, आयदर ऑफ द बॉईज असं आपण म्हणणार, याचा अर्थ असा होईल की दोन पैकी कोणता तरी एक मुलगा. जेव्हा आयदर म्हणणार तेव्हा आपल्या समोर दोन हाच अंक यायला पाहिजे की दोन पैकी कोणीतरी एक. आयदर ऑफ द म्हणजे काय? दोन पैकी कुणीतरी एक. मग ते दोन काही असू शकतात. मुलं असू शकतात, मुली असू शकतात, विद्यार्थी असू शकतात, शिक्षक असू शकतात, वस्तू असू शकतात, निर्जीव वस्तू असू शकतात, काही पण असू शकतं. ओके. परंतु काय होतं एक्झामिनेशन मध्ये मुद्दाम आयदर ऑफ द लिहिलं जातं आणि त्याच्यानंतर टू न लिहिता 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे चुकीचे कार्डिनल एक्झेक्टिव्ह लिहून आपलं सेंटेन्स चुकवलं जातं. तेव्हा आपलं लक्ष असलं पाहिजे की आयदर ऑफ द म्हटलेलं आहे म्हणजे टू यायलाच पाहिजे. तो टू ऑप्शनल असतो. लिहा का नका लिहा काही फरक पडत नाही. परंतु जर 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 2 पेक्षा जास्त लिहिलं, आपलं सेंटेन्स त्या ठिकाणी चुकलं. बघा सेंटेन्सेस कशी चुकवतात. आयदर ऑफ द असं म्हणता बरोबर ब्रदर्स म्हटलेले आहे. आयदर ऑफ दी ब्रदर्स म्हणजे आपल्या समोर दोन ब्रदर यायला पाहिजे आणि दोनच येतील. आयदर म्हणजे दोनच. आणि इथे त्यांनी काय लिहिलेलं आहे? इथे लिहिलेलं आहे 3. याचा अर्थ हा शब्द या ठिकाणी कसा आहे? चुकीचा आहे आणि म्हणून सेंटेन्सही आपलं काय होणार? चुकीचं होणार. इथे टू लिहू शकता, नाही पण लिहिला तरी आयदर ऑफ जो आहे तो दोनचाच अर्थ देणार आहे. आयदर म्हणजे काय? दोन हा शब्द, दोन हा अंक आपल्या समोर आलाच पाहिजे. आणि 3, 4, 5, 6, 7 लिहिलं तर ते चुकीचं आहे. तुम्ही 2 लिहा, नका लिहा, नो प्रॉब्लेम. इथे तुम्ही म्हणणार की 3 च्या ऐवजी मी जर 2 लिहिलं तर चालेल का? तर चालेल आणि नाही लिहिलं तरी चालेल का? तरी देखील चालेल. तरी देखील सेंटेन्स मीनिंग देतच असतो. आयदर ऑफ दी 4 म्हटलेलं आहे, हे 4 चुकीचं आणि हे 7 जे आहे हे पण चुकीचं. सिमिलरली नायदर ऑफ द बद्दलही असंच दिलं जातं. नायदर ऑफ द म्हणजे काय? की 2 पैकी एक पण नाही. 2 भाऊ असतील तर 2 भावांपैकी एक पण भाऊ नाही. 2 बहिणी असतील तर 2 बहिणींपैकी एकही नाही. 2 विद्यार्थी असतील, 2 विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी आला नाही. 2 विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थ्याने फीस भरली नाही. 2 विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थ्याने लाईव्ह लेक्चर अटेंड केलं नाही. असं आपण म्हणू शकतो. सो नायदर ऑफ द जेव्हा आपण म्हणणार 2 पैकी एक पण नाही. ऑप्शन किती असतात? एंटिटीज किंवा ऑब्जेक्ट्स किंवा पर्सन्स किती असतात आपल्यासमोर? 2. 2 पैकी एकाने पण काहीच केलं नाही तेव्हा आपण नायदर ऑफ द चा वापर करत असतो. परंतु टू हा शब्द आला पाहिजे. नाही आला तरी चालतो, परंतु 2 च्या व्यतिरिक्त 3, 4, 5, 6, 7 असे शब्द यायला नको, तेव्हा आपली सेंटेन्स चुकतात.
त्यानंतर पुढचं येणारं नाउन प्लुरल पाहिजे. प्लुरल, प्लुरल, प्लुरल आणि व्हर्ब सिंग्युलर, सिंग्युलर, सिंग्युलर बरोबर आहे. सेंटेन्स आता बरोबर आहे. फक्त यामध्ये 3, 4, 7 ही शब्द जर आपण काढली तर ही सेंटेन्सेस बरोबर होतील. पुढचा नियम बघा रूल नंबर 57 हार्डली, स्कार्सली, हॅड किंवा बेअरली हॅड नंतर आपल्याला जनरली काय घ्यावा लागतो? एक सब्जेक्ट घ्यावा लागतो आणि त्या सब्जेक्ट नंतर काय येतो? व्ही3 येतो. बघा लहानपणापासून आपण ही सेंटेन्सेस पाहतो. हार्डली हॅडचे सेंटेन्सेस भाग बघत असतो. त्यानंतर आपण बघत असतो बेअरली हॅडचे सेंटेन्सेस किंवा रेअरली हॅडचे सेंटेन्सेस बघत असतो. या सेंटेन्सला पुढे जोडण्यासाठी नेहमी व्हेन येत असतो. कोण येत असतो? व्हेन. परंतु सेंटेन्समध्ये मुद्दाम ते काय करतात? दॅन लिहून देतात किंवा देन लिहून देतात. अशा परिस्थितीत आपलं सेंटेन्स जे आहे ते चुकतं. म्हणून बघा एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर हार्डली हॅड सब्जेक्ट प्लस व्ही3 ने होत असेल किंवा स्कार्सली हॅड सब्जेक्ट प्लस व्ही3 ने होत असेल किंवा बेअरली हॅड सब्जेक्ट प्लस व्ही3 ने होत असेल, तर पुढे जे सेंटन्स कनेक्ट होणार आहे, जुळणार आहे, ते सेंटन्स व्हेनने जुळलं पाहिजे. कोणत्या शब्दाने? व्हेन या कंजंक्शनने जुळलं पाहिजे. ते जर देन या कंजंक्शनने जोडत असतील किंवा दॅन या कंजंक्शनने जोडत असतील, तर सेंटन्स ऑटोमॅटिकली चुकीचं होईल आणि ते देतात. देन किंवा दॅनने जोडून देतात आणि आपल्याला मिस्टेक, एरर शोधायला सांगतात. त्यानंतर पुढचं वाक्य सब्जेक्ट प्लस व्ही2 मध्ये येणार, म्हणजे पास्ट इंडेफिनिट टेन्समध्ये येणार. म्हणजेच तुम्ही त्याला सिंपल पास्ट टेन्स असंही संबोधत असतात. सेंटेन्सेस बघा कशा प्रकारे चुकवले जातात. बघा हार्डली हॅड आहे, मग सब्जेक्ट आहे. रिच्ड जो आहे तो कसा पाहिजे? व्ही3 बरोबर. इकडे हार्डली हॅड आहे, द टीचर काय आहे? सब्जेक्ट आहे. एंटर्ड जो आहे तो काय आहे? व्ही3 बरोबर आहे. इथे स्कार्सली हॅड आहे, त्यानंतर या ठिकाणी सब्जेक्ट आहे आणि वेंट जो आहे तो काय आहे? व्ही2 आहे. इथे बेअरली हॅड आहे, त्यानंतर दे सब्जेक्ट आहे आणि कम जो आहे तो या ठिकाणी काय आहे? व्ही3 आहे. या स्ट्रक्चर पर्यंत येईपर्यंत हा व्ही3 बरोबर आहे, हा व्ही3 बरोबर आहे, परंतु हा व्ही2 मात्र चुकीचा आहे. या व्ही2 च्या ऐवजी इकडे काय पाहिजे? गॉन पाहिजे. गॉन व्ही3 होईल तेव्हा ते सेंटेन्स बरोबर होईल. बाकीच्या सेंटेन्सेसमध्ये व्ही3 बरोबर आहे. पुढे गेल्यानंतर त्यांनी बघा पुढचं सेंटेन्स जे सुरू होत आहे, कनेक्ट होत आहे, तर कनेक्ट करणारा जो शब्द आहे देन, हा बरोबर आहे की चुकीचा आहे? हा चुकीचा आहे. या ऐवजी काय पाहिजे? व्हेन पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. दुसऱ्या सेंटेन्समध्ये बघा या ठिकाणी व्हेनचा वापर केलेला आहे. सेंटेन्स जे आहे ते कंटिन्यू करताना, कनेक्ट करताना बरोबर केलेला आहे. या ठिकाणी स्टुडंट आहे, परंतु हा स्टँड जो व्ही1 आहे, हा चुकीचा आहे. या ठिकाणी काय पाहिजे? व्ही2 पाहिजे. व्ही2 काय होईल? स्टूड होईल आणि आता आपलं सेंटेन्स काय होईल? बरोबर होईल. इकडे बघा वेन तर चुकीचा होता. टू द थिएटर व्हेन बरोबर आहे. त्यानंतर हा द मूव्ही जो आहे तो सब्जेक्ट आहे. हा हॅड या ठिकाणी चुकीचा आहे. इकडे व्ही2 स्टार्टेड जो आहे तो बरोबर होईल. इकडे बघा बेअरली हॅड दे कम, कम व्ही3 आहे. हिअर बरोबर आहे. दॅन जो आहे तो बघा आता किती चुकीचा आहे. दॅनच्या ऐवजी काय पाहिजे मित्रांनो? इकडे व्हेन पाहिजे तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल आणि स्टॉप्ड जे आहे ते या ठिकाणी व्ही2 घेतलेलं आहे त्यांनी. अगदी बरोबर आहे. सो ही रचना, हे स्ट्रक्चर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एम-पी-एस-सी वाले बऱ्याचदा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. 2-3 सेंटेन्सेस देतात त्यापैकी असं एक सेंटेन्स दिलं जातं आणि विचारलं जातं कोणते सेंटेन्स करेक्ट आहे किंवा इनकरेक्ट आहे. तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे. टी-सी-एस वाले काय करतात? हेच सेंटेन्स वेगवेगळ्या स्लॅश देऊन वेगवेगळे पार्ट करतात, सेगमेंट करतात आणि विचारतात कोणत्या सेगमेंटमध्ये एरर आहे ओळखा. पुढे बघा रोल नंबर 58 नो सूनर डिड सब्जेक्ट प्लस व्ही1. बघा हा जो नो सूनर आहे, हा जो सूनर आहे, हा सूनर या ठिकाणी काय आहे? एक ॲडव्हर्ब आहे. परंतु त्याला नो जोडल्यामुळे तो काय झाला? एक निगेटिव्ह ॲडव्हर्ब झाला. जेव्हा सेंटेन्समध्ये निगेटिव्ह ॲडव्हर्ब येतो, तेव्हा आपण सब्जेक्ट आणि व्हर्ब जो आहे, त्याला काय करतो? इंटरचेंज करत असतो. म्हणून या ठिकाणी व्हर्ब आधी येतो आणि सब्जेक्ट नंतर येतो. डिड घेतल्यामुळे इकडे काय आलेलं आहे? व्ही1 आलेलं आहे. हे ऑलरेडी 10th चॅप्टरमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि पुढे बघा नो सूनरच्या वाक्यामध्ये आपण कशाचा वापर करतो? दॅनचा वापर करतो. नो सूनर दॅन लहानपणापासून माहिती असेल. नो सूनर दॅनची वाक्य, हार्डली हॅडची वाक्य, रिमूव्ह टूची वाक्य, ओके लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं. सो हा दॅन बरोबर आहे. त्यानंतर सब्जेक्ट आणि व्ही2 जो आहे तो पण या ठिकाणी कसा आहे? बरोबर आहे. सेंटेन्सेस बघा नो सूनर असल्यामुळे आधी या ठिकाणी वी जो सब्जेक्ट घेतलेला आहे आणि हा जो रिच्ड घेतलेला आहे, हे पूर्णतः चुकीचं आहे. आधी या ठिकाणी डिड घ्यावा लागेल, त्यानंतर वी घ्यावा लागेल आणि हा रिच जो आहे डिडमुळे आता काय होईल? व्ही1 होईल. आता आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर बरोबर होईल, की नो सूनर डिड वी रीच, जोपर्यंत म्हणजे आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो, थिएटरला पोहोचलो, देन द मूव्ही स्टार्टेड. आम्ही थिएटरला पोहोचतो की नाही तोवर लगेचच काय झालं? मूव्ही सुरू झाली आणि द मूव्ही स्टार्टेड जे आहे त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे. परंतु हा देन आहे, हा चुकीचा आहे. नो सूनर नंतर आपण काय घेतो? दॅन घेतो.
सो हा दॅन या ठिकाणी काय यायला पाहिजे तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. नो सुनर त्यानंतर डिड जो आहे तो बरोबर आहे. टीचर जो आहे तो सब्जेक्ट पण बरोबर आहे. एंटर्ड जो आहे तो V2 पण बरोबर आहे. द क्लास आणि पुढे हा व्हेन मात्र चुकीचा आहे. याच्या ऐवजी काय पाहिजे दॅन पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. स्टुडंट्स बरोबर, स्टूड V2 बरोबर, आप बरोबर. नो सुनर आहे. डिड बरोबर, आय बरोबर, मीट V1 बरोबर, हिम बरोबर. दॅट चुकीचं आहे. दॅटच्या ऐवजी काय पाहिजे दॅन पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट नंतर हॅड नाही. फक्त V2 पाहिजे. कॉंग्रॅच्युलेटेड V2 आहे. मी पुढे बरोबर आहे. आता आपलं सेंटेन्स काय झालं अगदी बरोबर झालं. तो हा आपण नियम लक्षात ठेवा. पुढचा नियम बघा रूल नंबर 58 मध्ये सांगितलेलं आहे की बिटवीन हा जेव्हा कंजंक्शन म्हणून यूज केला जातो तेव्हा त्याच्यासोबत आपण काय वापरतो अँड वापरतो. बिटवीनचा वापर आपण प्रपोजिशन म्हणूनही करतो. बिटवीनचा वापर आपण कंजंक्शन म्हणून देखील करत असतो. सेंटेन्स बघा द प्रोग्राम विल बी स्टार्टेड बिटवीन 9 PM टू 11 PM. आता इकडे जर त्यांनी बिटवीन म्हटलेला आहे आणि हा बिटवीन 9 PM आणि 10 PM ला जर कनेक्ट करतोय तर कंजंक्शन यायला पाहिजे. कंजंक्शन कोणता येईल सो हा टू चुकीचा होईल. या टू च्या ऐवजी काय पाहिजे अँड पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचं आहे कारण अनेक वेळेस या टॉपिकवर आपल्याला प्रश्न या रूलवर आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. दिस लाईव्ह क्लासेस विल बी ऑफ बिटवीन मंडे ही पहिली एंटिटी आहे आणि सॅटरडे ही दुसरी एंटिटी आहे. सो मंडे आणि सॅटरडेला कनेक्ट करणं गरजेचं आहे. कनेक्ट करण्यासाठी कनेक्टर म्हणजेच कंजंक्शन पाहिजे. टू या ठिकाणी चुकीचं आहे कारण बिटवीन साठी आपण कशाचा वापर करतो अँडचा वापर करतो. शेवटपर्यंत दिसते सगळ्यांना ओके दिसते नो प्रॉब्लेम. द एक्झामिनेशन विल बी हेल्ड बिटवीन मार्च टू जून. आता या सेंटेन्स मध्ये काय एरर आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. बघा काय एरर आहे की इकडे जर आपण पाहिला तर बिटवीन आहे. बिटवीन कोणाला जोडतोय मार्च आणि जूनला मग टू ने जोडणार नाही. ऐवजी काय पाहिजे अँड पाहिजे. जर तुम्ही बिटवीनच्या ऐवजी फ्रॉमचा वापर केला असता तर तुम्ही टू वापरलं असतं. या बिटवीन मध्ये जिथे जिथे बिटवीन वापरलेला आहे तिथे तिथे जर तुम्ही फ्रॉमचा वापर केला असता तर आपण टू चा वापर करू शकलो असतो. परंतु फ्रॉमचा वापर केलेलाच नाहीये मग टू चा वापरही चुकीचा होईल. बिटवीनचा वापर केलेला आहे तर बिटवीनला कोण सपोर्ट करतो अँड म्हणून अँड त्या ठिकाणी यायला पाहिजे. पुढे बघा रूल नंबर 60 असर्टन असेल तर आपला जो नाऊन असेल तो पण सिंग्युलर यायला पाहिजे आणि व्हर्ब जो असेल तो पण काय यायला पाहिजे सिंग्युलर. परंतु वाक्यामध्ये फक्त सर्टन असेल तर नाऊन पण प्लुरल येणार आणि व्हर्ब पण कसा येणार प्लुरल येणार. बघा हा आर्टिकल ए जे आहे हेच सगळं सांगतो की सगळं सिंग्युलर पाहिजे आणि आर्टिकल जर नाहीये ए जर नाहीये तर मग आपल्याला प्लुरल वापरण्यासाठी आपण पूर्णतः फ्री आहोत. बघा बँक ऑफ इंडिया हॅज इश्यूड सर्टनच्या आधी आर्टिकल ए आहे. हा आर्टिकल ए म्हणजे काय एक याचा अर्थ सर्टन नंतर सिंग्युलर नाउन पाहिजे किंवा सिंग्युलर व्हर्ब पाहिजे. हा रिपोर्ट प्लुरल असल्यामुळे चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे मित्रांनो रिपोर्ट पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. गव्हर्नमेंट इज टू टेक रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ ए सर्टन. सर्टनच्या आधी आर्टिकल ए आहे. त्यानंतर हा जो इश्यूज आहे हा इश्यूज प्लुरल चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे फक्त इश्यू पाहिजे. द चीफ मिनिस्टर मेट सर्टन फक्त सर्टन आहे त्यामुळे पॅसेंजर्स जे आहे ते प्लुरल नाऊन पाहिजे आणि ते अनेक वचनी नाऊन आहे पॅसेंजर्स आहे म्हणून हे सेंटेन्स काय होईल मित्रांनो अगदी बरोबर होईल. टू रिझॉल्व देअर प्रॉब्लेम्स इथे काहीही एरर नाही. सो सर्टन असेल तर प्लुरल नाउन प्लुरल व्हर्ब असर्टन असेल तर सिंग्युलर नाउन सिंग्युलर व्हर्ब. छोटासा नियम आहे. 61 अनदर सिंग्युलर नाउन सिंग्युलर व्हर्ब. बघा अनदर ऑलरेडी सिंग्युलर आहे. एवढं लक्षात ठेवा. बघा जेव्हा आपण अदरचा वापर करतो तेव्हा अदर काय आहे अदर अदर जे आहे या अदर नंतर आपल्याला प्लुरल नाउन वापरावं लागतं. अदर नंतर आपल्याला काय वापरावं लागतं प्लुरल. मग आपल्याला सिंग्युलर करायचं असेल अदरचं तर मग आपण काय करतो या अदरचा उच्चार अने होतो. या अदरचा उच्चार अने सुरू होतो म्हणून याला आपण काय करतो ॲन जोडतो. याच्या आधी ॲन जोडतो आणि ॲन प्लस अदर करतो. मग हेच ॲन प्लस अदर पुढे जाऊन काय होतं मित्रांनो अनदर होतं आणि ॲन जोडला कशासाठी त्याला सिंग्युलर करण्यासाठी म्हणून अनदर नंतर आपण काय यूज करतो बघा सिंग्युलर नाउन आणि सिंग्युलर व्हर्ब. हे सगळ्यांना कळालं असेल. आणि वाक्यामध्ये जर द अदर लिहिलेलं असेल तर मग आपल्याकडे दोन्ही पर्याय आहेत. सिंग्युलर नाउन पण आहे आणि प्लुरल नाउन पण आहेत आणि सिंग्युलर व्हर्ब नाउन असेल तर सिंग्युलर व्हर्ब आणि प्लुरल नाउन असेल तर प्लुरल व्हर्ब. जेव्हा द अदर वापरू आपण तेव्हा सेंटेन्सेस बघा
द ओल्ड मॅन हॅड अनदर. अदरला काय जोडला? अॅन म्हणजे काय? एक म्हणजे पुढे पण नाऊन एकच पाहिजे. हार्ट अटॅक्स नको, फक्त हार्ट अटॅक पाहिजे. अनदर म्हटलेलं आहे म्हणजे अदरला अॅन जोडलेला आहे म्हणजे बुक्स जे प्लुरल आहे ते चुकीचं आहे. या ठिकाणी फक्त काय पाहिजे मित्रांनो? बुक आणि हे सिंग्युलर आहे तर मग व्हर्ब जो आहे तो हॅव नको, तो काय पाहिजे? हॅज पाहिजे. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. इकडे जर अदरला अॅन जोडलेला आहे तर विकेट्स जे आहे ते चुकीचं आहे कारण ते प्लुरल आहे. विकेट्सच्या ऐवजी फक्त विकेट पाहिजे. वर पण चुकीचं आहे. त्या ठिकाणी वॉज पाहिजे आणि मग आपण या ठिकाणी लिहिणार अनदर विकेट हॅज फॉलन म्हणजे आणखी एक विकेट पडलेली आहे. पुढे बघा रूल नंबर 62. जर अदर असेल तर प्लुरल नाउन आणि प्लुरल व्हर्ब. आता तुम्हाला सांगितलं अदर नंतर प्लुरल नाउन प्लुरल व्हर्ब. अदरला सिंग्युलर बनवायचं त्याला अॅन जोडा आर्टिकल अॅन अदर अनदर झाला आणि लगेच सिंग्युलर नाउन सिंग्युलर व्हर्ब यूज केला. परंतु जो याच्या आधी येणारा द आहे तो आपला खेळ बिघडवतो. द अदर नंतर तुम्ही नाउन सिंग्युलर पण वापरा, प्लुरल पण वापरा. सिंग्युलर नाउन वापरले असेल तर सिंग्युलर व्हर्ब वापरा, प्लुरल व्हर्ब वापरा. प्लुरल नाउन वापरले असेल तर प्लुरल व्हर्ब वापरा. सेंटेन्स बघा. स्टेट गव्हर्नमेंट हॅज अदर. अदर म्हटलेलं आहे तर फक्त सोर्स सिंग्युलर नाउन यायला नको. काय पाहिजे? सोर्सेस. सोर्सेस पाहिजे. दे हॅव पब्लिश्ड अदर बुक. अदर आहे तर बुक सिंग्युलर पाहिजे का? नाही. दे हॅव पब्लिश्ड अदर बुक्स. आणखी पुस्तकं. वी विल प्रोव्हाइड सम अदर चेअर. अदर नंतर चेअर सिंग्युलर नाउन बरोबर आहे का? नाही. काय पाहिजे? चेअर्स पाहिजे. चेअर्स पाहिजे तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. आणि द अदर बघा की द अदर नंतर सिंग्युलर किंवा प्लुरल दोन्ही नाउन बरोबर. सिंग्युलर नाउन असेल तर सिंग्युलर व्हर्ब वापरा, प्लुरल नाउन असेल तर प्लुरल व्हर्ब वापरा. बघा द अदर बॅट्समॅन. द अदर बॅट्समॅन म्हटलेलं आहे. बॅट्समॅन एक आहे तर गोज V1 प्लस ES या ठिकाणी बरोबर आहे. द अदर नंतर या ठिकाणी बुक्स प्लुरल आहे तर आर पण प्लुरल आहे. हे पण सेंटेन्स बरोबर आहे. या ठिकाणी द अदर म्हटलेलं आहे. द अदर नंतर काहीच चुकीचं नसतं. नाउन कोणतेही वापरा परंतु नाउनला साजेसं म्हणजे नाउनला सूट करणारं किंवा नाउनला ॲग्री करणाराच व्हर्ब आपण कधीही यूज करत असतो. पुढचा नियम बघा रूल नंबर 64 की पहिला नाउन आणि दुसरा नाउन यांना जर अँडने जोडलं असेल आणि दोघांचं अस्तित्व वेगवेगळं असेल, दोघांचं एक्झिस्टन्स वेगवेगळं असेल, तर प्लुरल व्हर्ब यूज करावा लागतो. जसं मी राहुल अँड रोहित जर बोललो, तर राहुल वेगळा पर्सन, रोहित वेगळा पर्सन. 2 पर्सन आहे. दोघांचं अस्तित्व, एक्झिस्टन्स वेगवेगळं आहे, स्वतंत्र आहे आणि त्यामुळे आपण त्यांच्यासोबत प्लुरल व्हर्ब यूज करतो. परंतु बऱ्याचदा असे नाउन असतात, की जे अँडने जोडून येतात, परंतु ते एकाच एंटिटीला, एकाच वस्तूला निर्देशित करतात, इंडिकेट करतात आणि म्हणून तेव्हा आपण सिंग्युलर व्हर्ब यूज करतो. उदाहरणं आली की मी तुम्हाला दाखवतो, एक्झाम्पल्स पण दाखवतो बघा. राहुल अँड रोहित जेव्हा आपण म्हणतोय, तेव्हा राहुल आणि रोहित दोन्ही वेगवेगळे पर्सन आहे म्हणून इज यूज करणं चुकीचं आहे. काय पाहिजे? आर प्लुरल व्हर्ब. सुनील अँड हिज ब्रदर. सुनील हा वेगळा पर्सन आहे आणि त्याचा भाऊ हा वेगळा पर्सन आहे. म्हणून यांच्यासोबत हा कम्स प्लुरल सिंग्युलर जो घेतलेला आहे तो चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे? कम प्लुरल पाहिजे. इकडे जर आपण मोहित अँड रोहित म्हणतोय तर त्याच्यासोबत सिंग्युलर नाही. काय घेतलं पाहिजे? प्लुरल कारण 2 वेगवेगळे पर्सन्स आहेत. इकडे अर्जुन अँड शुभमन काय काय शुभम म्हणतोय आपण तर 2 वेगवेगळे पर्सन्स असल्यामुळे आपण वॉज नाही प्लुरल व्हर्ब घेणार. परंतु काही परिस्थितीत अँडने असे 2 नाउन जुळतात, की ती एक पेअर तयार होते आणि ते एकाच वस्तूला इंडिकेट करतात. जसं की पुढे बघा, जेव्हा आपण सामान म्हणतो त्याला आपण लगेज म्हणतो, परंतु सामानाला आपण बॅग अँड बॅगेज असं पण म्हणतो. सो बॅग वेगळी आणि बॅगेज वेगळं असं होईल का? नाही. इथे आपण बॅग अँड बॅगेजेस, बॅग अँड बॅगेज जे आहे त्याला एकच कन्सिडर करतो म्हणून याच्यातून सिंग्युलर व्हर्ब येणार. बटर अँड मिल्क वेगळं बटर आणि वेगळं मिल्क असं संबोधत नाहीये. बटर अँड मिल्कचा एकच ग्लास आहे, की ज्यामध्ये बटर आणि मिल्क दोन्ही मिक्सचर आहे. म्हणून आपण बटर अँड मिल्कला सिंग्युलरच कन्सिडर करतो. ब्रेड अँड बटर, ब्रेड आणि बटर वेगवेगळे कन्सिडर केलं जात नाही. ब्रेड बटर खातोय म्हणजे काय? ब्रेडला बटर लावून खातोय. दोन्ही वेगवेगळ्या एंटिटीज मानल्या जात नाही. एकच डिश मानली जाते. राईस अँड करी, राईस आणि राईस सोबत करी खात आहोत. मिक्सचर जे आहे त्याला संबोधलं गेलेलं आहे. फक्त डिफरंट राईस अँड डिफरंट करी असं म्हटलेलं नाहीये. हॉर्स अँड कॅरेज, घोडा-गाडी, घोडा वेगळा आणि गाडी वेगळं असं म्हटलं नाहीये. घोडा-गाडी एकत्रित आहे. स्लो अँड स्टेडी, स्लो आणि हळूवार एकच आहे. सम अँड सबस्टन्स ते पूर्ण सम जो आहे, पूर्ण बेरीज जी आहे ती म्हटलेली आहे. कमिंग अँड गोइंग येणं-जाणं. त्यानंतर ट्रुथ अँड ऑनेस्टी सत्यता आणि प्रामाणिकपणा.
राईज अँड फॉल म्हणजे अप्स अँड डाउन्स ज्याला आपण म्हणतो, चढ-उतार ज्याला आपण म्हणतो, लाँग अँड शॉर्ट, लहान आणि मोठं असं आपण म्हणत असतो. सो हे एकत्रित वापरली जाणारी शब्द आहे. त्यांच्यासोबत सिंग्युलर व्हर्ब वापरावा लागतो. प्लुरल व्हर्ब वापरला तर चुकीचं होईल. एव्हरीवन सेड दॅट प्रत्येकजण म्हणाला, की ब्रेड अँड बटर वर देअर फेव्हरेट डिश. प्रत्येक जण म्हणाला की त्यांची फेव्हरेट डिश कुठली होती? ब्रेड अँड बटर होती. मग ब्रेड अँड बटर जर फेव्हरेट डिश म्हणून या ठिकाणी कन्सिडर केलं जात आहे, तर डिश एक राहील म्हणून त्यासाठी आपण काय यूज करणार? वॉज यूज करणार, वर यूज करणार नाही. ही हॅज टेकन, टेक नाही, टेकन पाहिजे इकडे. राईस अँड करी विच वर वन ऑफ द पॉप्युलर डिशेस. इथे पण राईस अँड करीला डिश म्हणून संबोधलं आहे आणि डिश म्हणून संबोधलेलं असल्यामुळे वर येणार नाही, वॉज येईल. पॉप्युलर डिशेस, वन ऑफ द पॉप्युलर डिशेस आहे म्हणून ते बरोबर होईल. बॅग अँड बॅगेज एकच आहे म्हणून हॅव नाही, सिंग्युलर व्हर्ब हॅज पाहिजे तेव्हा सेंटेन्स बरोबर होईल. स्लो अँड स्टेडी विन नाही, विन्स पाहिजे कारण ते सिंग्युलर पाहिजे. कमिंग अँड गोइंग आर नाही, कमिंग अँड गोइंग इज सिंग्युलर पाहिजे. इथे राईज अँड फॉल म्हटलेलं आहे. राईज अँड फॉल नंतर आर नाही, सिंग्युलर इज पाहिजे. ट्रुथ अँड ऑनेस्टी वर नाही, ट्रुथ अँड ऑनेस्टी सोबत काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे, वॉज पाहिजे तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. आता बघा पुढचा नियम. रूल नंबर 66 काय आहे? की हार्डली असेल, बेअरली असेल, रायरली असेल, स्कार्सली असेल, नेव्हर असेल, नॉट ऑनली असेल, नो सूनर असेल, तर त्यानंतर जनरली काय येणार? हेल्पिंग व्हर्ब येणार आणि मग नंतर सब्जेक्ट येणार. का? कारण हार्डली हा एक निगेटिव्ह ॲडव्हर्ब, बेअरली पण एक निगेटिव्ह ॲडव्हर्ब, रेअरली पण निगेटिव्ह ॲडव्हर्ब, स्कार्सली पण निगेटिव्ह ॲडव्हर्ब, नेव्हर पण निगेटिव्ह ॲडव्हर्ब, नॉट ओन्ली पण निगेटिव्ह ॲडव्हर्ब आणि नो सूनर पण काय आहे? निगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. जेव्हा सेंटेन्सची सुरुवात निगेटिव्ह ॲडव्हर्बने होते, म्हणजेच या सर्व शब्दांनी होते, तेव्हा लगेचच सब्जेक्ट घेता येत नाही. त्या सब्जेक्टसाठी जो काही मॉडेल व्हर्ब किंवा त्या सब्जेक्टसाठी जो काही हेल्पिंग व्हर्ब असतो, तो आधी येतो आणि मग नंतर सब्जेक्ट घ्यावा लागतो. हे सर्व ॲडव्हर्ब चॅप्टरमध्ये ऑलरेडी क्लिअर करून दिलेलं आहे. पुढे बघा. सो हार्डली शी कम्स म्हटलेलं आहे. हार्डली काय मित्रांनो? एक निगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे म्हणून लगेचच सब्जेक्ट येणं चुकीचं आहे. त्याच्यानंतर व्हर्ब येणं चुकीचं आहे. हा कम्स बघा कोणत्या टेन्समध्ये आहे? एस कोणत्या टेन्समध्ये? तो प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये. मग शी कम्सला आपण निगेटिव्ह कसं लिहू शकतो? तर शी कम्सला आपण निगेटिव्ह लिहू शकतो डज आणि नंतर त्या ठिकाणी येणार शी आणि मग लिहिणार या ठिकाणी कम. सो आता आपला सेंटेन्स बरोबर होईल. हार्डली डज शी कम हिअर फॉर प्लेइंग फुटबॉल. म्हणजे याचा अर्थ किती आहे? या ठिकाणी फुटबॉल खेळण्यासाठी फार कमी वेळेस येते, फार क्वचित वेळेस येते. इथे बघा बेअरली काय आहे? एक नेगेटिव्ह आहे आणि सब्जेक्ट आणि अटेन्स जो आहे तो या ठिकाणी चुकतोय. अटेन्स असल्यामुळे आपल्याला निगेटिव्ह तर इथे असल्यामुळे डझंट करावा लागणार नाही, फक्त डज करावा लागेल. त्यानंतर हा जो ही आहे, हा ही घ्यावा लागेल आणि अटेंड जो आहे तो V1च ठेवावा लागेल. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. निगेटिव्ह ॲडव्हर्बमुळे ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. इकडे बघा रेअरली म्हटलेलं आहे, इकडे आय आहे, इकडे गो आहे. लगेच सब्जेक्ट येत नाही. आय साठी आपण डूचा वापर करतो म्हणून डू येणार. त्याच्यानंतर या ठिकाणी आय येणार आणि हा गो जसाचा तसा येईल, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. इथे बघा स्कार्सली काय आहे? एक निगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे म्हणून लगेचच सब्जेक्ट आणि व्हर्ब येणार नाही. हा V2 असल्यामुळे आपल्याला त्याला डीडमध्ये घ्यावा लागेल. त्यानंतर हा सब्जेक्ट शी जो आहे तो घ्यावा लागेल आणि हा वेंट V2 आहे तो V1 मध्ये कन्व्हर्ट होईल. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. हा नेव्हर निगेटिव्ह असल्यामुळे लगेचच सब्जेक्ट आणि व्हर्ब येणार नाही. तर हा हॅव आता या ठिकाणी मॉडेल व्हर्ब आधी येईल, त्यानंतर आय येईल आणि आता सेंटेन्स पुढे काय होईल? कंटिन्यू होईल. नॉट ओन्ली शी डान्स. हा डान्स V2 असल्यामुळे शी आणि डान्स इथे चुकीचं आहे. इकडे डीड येणार, त्यानंतर मग शी येणार आणि त्यानंतर मग आपण काय घेणार? इथे डान्स घेणार. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. नो सूनर काय आहे? निगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे म्हणून लगेच सब्जेक्ट आणि व्हर्ब येणार नाही. V2 जो आहे तो डीडमध्ये कन्व्हर्ट होईल. आय जो आहे तो जसाच तसा राहील आणि एंटर जो V2 आहे तो आता काय होईल? V1 होईल आणि आता आपले सेंटेन्सेस काय होतील? बरोबर होतील. निगेटिव्ह ॲडव्हर्बचा इंटरचेंजिंगचा पार्ट आहे, महत्त्वाचा आहे. पुढचा नियम बघा रूल नंबर 67 की हिअर आणि देअरचा वापर आपण एक ॲडव्हर्ब म्हणून करत असतो. परंतु याचा वापर कधी-कधी प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स सोबत केला जातो, की एखादी घटना नुकतीच घडली. बघा आपण एखाद्या ठिकाणी उभे आहोत. आपण कसली तरी वाट बघत आहोत. आपण उदाहरणार्थ ट्रेनची वाट बघत आहोत आणि चर्चा चालू आहे आपल्यामध्ये डिस्कशन चालू आहे.
आणि डिस्कशन चालू असताना आपल्याला कळलं सुद्धा नाही, की ट्रेन आली. आपल्याला थोडंसं लगेच समजलं, की ट्रेन आली. तेव्हा आपण म्हणतो, "हिअर कम्स द ट्रेन" किंवा आपण म्हणतो, "हिअर द ट्रेन कम्स." आपण काय म्हणतो, "हिअर द ट्रेन कम्स" असंही म्हणतो किंवा आपण म्हणतो, "हिअर कम्स द ट्रेन" असंही म्हणतो. कुणीही आलं, तर आपण कम्स या शब्दासोबत, गो या शब्दासोबत, तो जो कोणी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचं नाव, जी काही वस्तू असेल, त्या वस्तूचं नाव आपण इंटरचेंज करून लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, एखादी बस, ही बस आहे. ही बस येत आहे आपल्याला दिसतंय आणि ती येऊन गेली, तर आपण आपल्याला मित्राला म्हणतोय, "हिअर कम्स द बस." आपण काय म्हणतोय? "हिअर कम्स द बस" आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क, की बस आली म्हणून. किंवा याच सेंटन्सला आपण असंही म्हणू शकतो, "हिअर द बस कम्स." हिअर द बस कम्स. प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सचा वापर आपण करतो. परंतु याच ऐवजी जर आपण प्रोनाउनचा वापर करू, याच ऐवजी जर आपण प्रोनाउनचा वापर करू, की बघा आपण जातोय. बघा आपण जातो यासाठी आपण कसं म्हणणार? हिअर वी गो. हिअर वी गो हे बरोबर राहील. परंतु इकडे जर तुम्ही इंटरचेंज करून पाहणार, की हिअर त्यानंतर गो आणि त्यानंतर वी लिहिणार आणि मग सेंटन्स लिहिणार, तर हे सेंटन्स चुकीचं होईल. कारण या सेंटन्समध्ये आपण काय वापरतोय? प्रोनाउन वापरतोय. प्रोनाउनसह हा नियम पॉसिबल होत नाही, की जिथे आपण इंटरचेंज करावा. जेव्हा प्रोनाउन येईल, तेव्हा तो डायरेक्ट घ्यावा लागेल, मग व्हर्ब घ्यावा लागेल प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सवाला. परंतु कोणत्याही व्यक्तीचं नाव किंवा वस्तूचं नाव असेल, तर ते तुम्ही 2 प्रकारे लिहू शकता. सुरुवातीला लिहा किंवा शेवटी लिहा. ओके. हिअर आणि देअर दोघांसोबत. सेंटेन्सेस बघा. हिअर इज, हिअर कमिंग, हिअर कम्स द बस. बघा इज पण चुकीचं, कमिंग पण चुकीचं. हिअर कम्स द बस. बघा बस आली किंवा पहा बस आली असं आपण म्हणतो. हिअर द बस इज कमिंग. हिअर बरोबर, द बस बरोबर इज येणार नाही. फक्त कम्स येईल. शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क. आपलं सेंटेन्स आता बरोबर आहे. देअर इज गोइंग गोज बस. बघा ती बस चालली असं आपल्याला जर म्हणायचं आहे. देअर इज म्हणता येणार नाही, आयएनजी म्हणता येणार नाही. गोज द बस आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क. आता आपलं सेंटेन्स बरोबर आहे. देअर नंतर द बस घेऊ शकतात. इज गोइंग तर मुळीच येणार नाही. गोज असंही घेऊ शकतात चालेल. कारण बस काय आहे? एका वस्तूचं नाव आहे म्हणून ते डायरेक्टली आपण दोन्ही ठिकाणी घेऊ शकतो. आधी पण आणि नंतर पण. हिअर इज कमिंग कम्स रोहित. हिअर कम्स रोहित. आपल्याला हा बघा रोहित आला. सो आपण म्हणणार हिअर इज कमिंग तर म्हणणार नाही. हिअर कम्स रोहित आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क. आता आपलं सेंटेन्स बरोबर आहे. हिअर रोहित कम्स असंही आपण म्हणू शकतो. हिअर कम्स रोहित म्हणा काय किंवा हिअर रोहित कम्स म्हणा काय, दोन्ही सेंटेन्सेस ग्रामॅटिकली अगदी बरोबर आहे. हिअर रोहित पण इज कमिंग येणार नाही, कम्स यायला पाहिजे. सो सेंटेन्स 2 आता बरोबर होईल. पुढे बघा हिअर एम आय गोइंग. हिअर एम आय गोइंग हे तर मुळीच होणार नाही, चुकीचं आहे. हिअर डू आय गो. सो हे पण चुकीचं होईल, असं पण घेता येणार नाही. हिअर आय गो हेच आपलं सेंटेन्स जे आहे त्या ठिकाणी अगदी बरोबर होईल. हिअर आय गो इथे मी चाललो बघा. ओके. पुढे बघा. रूल नंबर 68. जर इनफचा वापर कसा करायचा? बघा इनफ म्हणजे काय? पर्याप्त. इनफ म्हणजे काय? की आपल्याकडे एखादी वस्तू पर्याप्त आहे. म्हणजे ना कमी ना जास्त सफिशियंट आहे म्हणून. सो इनफ जर असेल, तर त्यानंतर आपण काय यूज करतो? नाउन. परंतु इनफ जर असेल आणि आधीचा शब्द जर आपल्याला घ्यायचा असेल, आधीचा शब्द जर आपल्याला घ्यायचा असेल, तर मग आधीचा शब्द काय येणार या ठिकाणी? ॲडजेक्टिव्ह. हा भाग तुम्ही फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. इनफच्या नंतर विचारलेलं असेल तर नाउन, इनफच्या आधी ब्लँक असेल तर ॲडजेक्टिव्ह. सेंटेन्स बघा. डू यू हॅव मनी इनफ? आता मनी बद्दल चर्चा चालू आहे. सो या ठिकाणी कसं पाहिजे? मनी आणि इनफ हे चुकीच्या जागेवर आहे. डू यू हॅव इनफ मनी? तुझ्याकडे पर्याप्त पैसे आहे का? टू स्पेंड पैसे खर्च करण्यासाठी तुझ्याकडे सफिशियंट मनी पर्याप्त पैसे आहे का? दे विल हॅव टू इनफ रिझन टू सेंड यू इन जेल. आता दे विल हॅव इनफ रिझन्स जे आहे या ठिकाणी बरोबर आहे. इनफ नंतर रिझन्स नाउन आहे, प्लुरल आहे. राहुल इज इनफ वाईज. वाईज काय आहे? वाईज एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्ह जर असेल तर त्याच्या आधी काय यायला पाहिजे? इनफ यायला पाहिजे. सो आता हे बरोबर आहे. मोहित वॉज इनफ ब्रिलियंट. ब्रिलियंट काय आहे? ब्रिलियंट या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून इकडे इनफ जे आहे त्या ठिकाणी काय आहे? अगदी बरोबर आहे. ओ सॉरी, सॉरी. या ठिकाणी बघा ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह नंतर हा जो इनफ आहे हा पुढे गेला पाहिजे. वाईज इनफ, वाईज इनफ. इकडे पण ब्रिलियंट नंतर काय पाहिजे? वाईज इनफ पाहिजे. ओके. सोपा रूल आहे.
होऊ शकते चूक, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला क्लिअरली कळलं पाहिजे बघा. इनफ नंतर ऑब्व्हियसली नाऊन येतोय. परंतु ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याच्या आधी काय यायला पाहिजे? इनफ यायला पाहिजे. ओके. चलो. पुढे बघा रूल नंबर 69 कंपॅरेटिव्हली, रिलेटिव्हली किंवा डिग्री किंवा फेअरली असे शब्द जर आपल्या समोर आले, तर आपल्याला असं वाटतं की पुढे येणारा जो ॲडजेक्टिव्ह आहे, तो कंपॅरेटिव्ह डिग्रीचा असला पाहिजे. परंतु तसं मुळीच होत नाही. कंपॅरेटिव्हली असेल, रिलेटिव्हली असेल, डिग्री असेल, फेअरली असेल, अशा परिस्थितीत आपला जो ॲडजेक्टिव्ह आहे तो पॉझिटिव्ह डिग्रीमध्येच राहतो. बघा सेंटेन्सेस. द शर्ट इज कंपॅरेटिव्हली बेटर. येथे कंपॅरेटिव्हली आहे, तुलनात्मक आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की बेटर जी कंपॅरेटिव्ह डिग्री आहे गुडची ती बरोबर आहे, परंतु चुकीचं आहे. इकडे काय पाहिजे? गुड पाहिजे. ती काय होईल? पॉझिटिव्ह डिग्री आणि आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. आय हॅव पर्चेस द कार विच इज रिलेटिव्हली नंतर बिगर जो कंपॅरेटिव्ह डिग्री आहे तो चुकीचा आहे. काय पाहिजे? बिग काय आहे? पॉझिटिव्ह डिग्री आणि आता हे काय होईल? बरोबर. कंपॅरेटिव्ह डिग्री बिगर होती म्हणून ते काय झालं? चुकीचं झालं. दे विल नीड फेअरली नंतर स्मार्टर जो आहे तो काय कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. स्मार्टर नाही, काय पाहिजे? स्मार्ट पाहिजे. हा काय होईल? पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह. आता हे बरोबर होईल. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं होतं म्हणून काय झालं? चुकीचं झालं. छोटासा नियम, सोपा नियम. पुढचा नियम बघा रूल नंबर 70. लेस्टच्या वाक्यामध्ये आपण जनरली पुढे काय घेत असतो? शुड घेत असतो. आणि लेस्टच्या वाक्यामध्ये निगेटिव्ह शब्द येत नाही. कोणताच निगेटिव्ह शब्द येत नाही हे लक्षात ठेवायचं. नो, नॉट, नेव्हर असे शब्द जे आहे निगेटिव्ह ते घेता येत नाही, कारण लेस्ट इज ऑलरेडी अ निगेटिव्ह ॲडव्हर्ब. पुढे बघा स्टडी वेल लेस्ट यू कॅन फेल. स्टडी वेल नाहीतर लेस्ट नाहीतर यू तू फेल होशील. सो हा कॅन जो आहे चुकीचा आहे. त्याच्यासोबत काय पाहिजे? फक्त आणि फक्त शूड पाहिजे. जो मॅरी लग्न कर लेस्ट यू विल मिस मेनी प्रेस्टिजियस मोमेंट्स ऑफ लाईफ. हे एमपीएससी वाल्यांनी दिलेलं सेंटेन्स आहे. सो यू विल नाही, यू शुड पाहिजे. लेस्ट नंतर जो काही सेंटेन्स तयार होणार आहे तो शुड मध्ये यायला पाहिजे. रन फास्ट लेस नाही तर यू नंतर वुड नाही, यू नंतर काय पाहिजे? शुड पाहिजे. आता आपलं सेंटेन्स जे आहे त्या ठिकाणी बरोबर होईल. पुढे बघा रूल नंबर 71 की ऑलरेडी जस्ट जर असेल तर तो जनरली काय असतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्सच असतो. शी ऑलरेडी हॅज गॉन टू द मूव्ही विदाउट इन्फॉर्मिंग मी. शी हॅज. आता बघा हा ऑलरेडी चुकीच्या स्थानावर आहे. हा हॅज नंतर काय पाहिजे? ऑलरेडी पाहिजे. शी हॅज ऑलरेडी गॉन टू द मूव्ही. शी हॅज ऑलरेडी गॉन टू द मूव्ही असं सेंटेन्स बरोबर होईल. आय हॅव फिनिश्ड जस्ट. आता बघा या ठिकाणी आय नंतर हॅव आहे. आता हा जो फिनिश्ड आहे या फिनिशच्या आधी हा जस्ट या ठिकाणी पाहिजे. आय हॅव जस्ट फिनिश्ड माय मील अँड हॅव वॉश्ड माय हँड्स. आता आपला सेंटेन्स बरोबर होईल. राहुल हॅज ऑलरेडी इटन. बघा इथे शी आहे त्यानंतर हॅज आणि मग ऑलरेडी घेतलेला आहे. सो इथे राहुल हॅज ऑलरेडी इटन हे तर बरोबर आहे. ऑल राईज अँड करी हे सेंटेन्स या ठिकाणी पूर्णतः बरोबर आहे. पुढचा प्रश्न किंवा पुढचा नियम बघा की इन अ हरी म्हटलं जातं, इन अ टेम्पर म्हटलं जातं, इन अ मूड म्हटलं जातं, इन अ रेज म्हटलं जातं किंवा इन अ डिलेमा म्हटलं जातं. परंतु मुद्दाम एक्झाममध्ये हे शब्द देत असताना हा आर्टिकल ए गाळला जातो आणि सेंटेन्स तयार केलं जातं. आणि अशा परिस्थितीत आपल्याला विचारलं जातं की सेंटेन्समध्ये नेमकी एक्झॅक्टली काय चूक आहे? सो इन अ हरी म्हणजे काय? घाईत असणे. इन अ टेम्पर म्हणजे रागात असणे. इन अ मूड म्हणजे मूडमध्ये असणे. इन अ रेज म्हणजे राग, क्रोध, संतापात असणे. इन अ डिलेमा म्हणजे काय? द्विधा मनस्थितीत असणे. बघा ही टोल्ड अस दॅट ही वॉज इन हरी. इन हरी नाही, काय पाहिजे? इन अ हरी पाहिजे. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. राहुल हॅज लॉस्ट एव्हरीथिंग इन टेम्पर. इन टेम्पर नाही, इन अ टेम्पर की रागामध्ये, गुस्सामध्ये सगळं त्याने काय केलं? लॉस्ट केलं. माय ब्रदर इज नॉट इन मूड. इन मूड नाही, माझा भाऊ मूडमध्ये नाही. इन अ मूड. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. रोहित वॉज इन अ डिलेमा. तेव्हा सेंटेन्स काय होईल? बरोबर. रूल नंबर 73 हे आर्टिकल आणि अनकाउंटेबल नाउन कधीच सोबत येत नाही. कोणत्याही अनकाउंटेबल नाउन सोबत आर्टिकल स्पेशली कुठलं? आर्टिकल ए किंवा आर्टिकल एन जे आहे ते चुकीचे असतात. द जो आहे तो येऊ शकतो. बघा गोल्ड हे एक अनकाउंटेबल नाउन आहे आणि त्यामुळे त्याच्या आधी आर्टिकल ए पूर्णतः चुकीचं आहे. वॉटर इज ऑल्सो अन अनकाउंटेबल नाउन. त्याच्या आधी आर्टिकल ए येणं चुकीचं आहे. ऑनेस्टी काय आहे? ॲब्स्ट्रॅक्ट अनकाउंटेबल नाउन म्हणून त्याच्या आधी द जे आहे ते पण काय आहे? चुकीचं आहे. परंतु या ऑनेस्टी नंतर जर ऑफ शब्द असतं किंवा हा ऑनेस्टी डेफिनेटली एक कुणाचा आहे, कुणाच्या प्रामाणिकपणाबद्दल बोललं जात आहे, हे जर क्लिअर असतं, स्पेशली बोललं गेलं असतं, तर मात्र आपण द जो आहे तो वापरला असता. पुढचा नियम बघा की जेव्हा आपण रँक ऑफ द वापरतो
किंवा पोस्ट ऑफ द वापरतो किंवा टायटल ऑफ द वापरतो किंवा पोझिशन ऑफ द वापरतो, तर यांच्या आधी जर आर्टिकल द आलेला असेल तर तो काय असतो? चुकीचा असतो. रँक ऑफ नंतर द चालेल, पोस्ट ऑफ नंतर द चालेल, त्यानंतर टायटल ऑफ नंतर द चालेल, पोझिशन ऑफ नंतर द चालेल, परंतु यांच्या आधी द मात्र चुकीचा मानला जातो. माय सिस्टर वॉज प्रमोटेड टू द रँक ऑफ द एस-पी. या रँक ऑफ द च्या आधी हा द चुकीचा आहे. मेनी कॅन्डिडेट्स हॅव अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ द नंतरच्या आधीचा हा द चुकीचा आहे. राजा राममोहन रॉय हॅड बीन गिवन द टायटल ऑफ द केसर-ए-हिंद. हे बरोबर आहे, परंतु या आधीचा द चुकीचा आहे. द यंगर ब्रदर ऑफ द फेमस पॉलिटिशियन हॅज बीन गिवन द पोझिशन ऑफ द चेअरमन. पोझिशनच्या आधीचा द जो आहे तो मात्र रॉंग आहे, चुकीचा आहे. रूल नंबर 75 आजचा आपला शेवटचा रूल. एखादा व्यक्ती ऑन ड्युटी असेल, एखादा व्यक्ती सुटीवर असेल, एखादा व्यक्ती पायी चालत असेल, एखादा व्यक्ती स्ट्राईकवर असेल, एखादा व्यक्ती जर डिमांड करत असेल, तर या सर्व शब्दांच्या आधी आपण ऑन वापरतो, परंतु यांच्यामध्ये मात्र आर्टिकल वापरला जात नाही. ऑन द ड्युटी, ऑन अ ड्युटी असं आपण म्हणत नाही. त्यानंतर ऑन अ फूट किंवा ऑन द फूट आपण म्हणत नाही. सेंटेन्सेस बघा. पोलीस आर ऑन द ड्युटी, ऑन द ड्युटी चुकीचं आहे. द ज्युनियर क्लर्क इज ऑन द लिव्ह, ऑन द लिव्ह नाही, ते चुकीचं होईल. द डेप्युटी ऑफ लॉर्ड विठ्ठल गो ऑन द फूट, द ऑन द फूट नाही, ऑन फूट. मेनी एम्प्लॉईज आर ऑन द स्ट्राईक नाही, फक्त ऑन स्ट्राईक येईल. आणि आता आपली सेंटेन्सेस जी आहेत ती करेक्ट आहे. सो या सर्व नियमांच्या आधारावर विविध प्रकारचे सेंटेन्सेस तुम्हाला तयार करून दिले जातात. एकतर विचारतील की कोणत्या सेगमेंटमध्ये एरर आहे, किंवा 2-3 सेंटेन्सेस देऊन विचारतील या सेंटेन्सेसपैकी कोणकोणती सेंटेन्सेस करेक्ट आहेत किंवा कोणकोणती सेंटेन्सेस इनकरेक्ट आहे. मग ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. या नियमांची जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर ऑब्व्हियसली तुमच्या एक्झाममध्ये इंग्लिशचा जो स्कोर आहे तो ऑब्व्हियसली इन्क्रीज होईल, त्याच्यामध्ये वाढ होईल, त्याच्यामध्ये ग्रोथ होईल. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करा, आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.